मंडळी कसायचा भरायचा तर आम्ही आता गणपती जवळ आलेत आणि डीमार्टला चाललेलो आहे शॉपिंग करायसाठी। तर स्वाती मी आता तयार झालेलो आहे आणि घरातून बाहेर पडत आहे। तर चला गणपती जवळ आलेले आहेत। अगदी 2 दिवसावर गणपती आलेले आहेत आणि घरातला किराणा थोडा भरायचा आहे, कारण सत्यनारायणाची पूजा वगैरे घालायची आहे, तर त्यासाठी सामान वगैरे लागणार आहे, म्हणजेच किराणाचं थोडंफार। आणि आई पण आलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये, तर खरेदीला आता जाणार आहोत। आम्ही चाललो आहोत आणि बघूयात आता काय काय सामान घ्यायला लागणार आहे आणि नवऱ्याच्या खिशाला कात्री मारायला लागणार आहे। कैची मारायची, कारण पगार झालाय। पगार झाल्यावर थोडे दिवस जरा आरामाचे दिवस असतात। राजागत राजा असल्यागत वाटतंय साहेबांना तर। आणि मग आता पैसे सोपवायचे साहेबांचे, हो की नाही? काय आपलं ATM कार्ड जवळ असताना कशाची भीती? खरेदीच खरेदी। आणि कोल्हापूरमध्ये खूप पाऊस चालू आहे, गर्दी पण खूप आहे। टाइम काढून चाललोय तर खरं व्हायला पाहिजे सगळं टाइमात, कारण साहेबांना ड्युटी आहे। चला तर सध्या पाऊस उघडलेला आहे। पावसाचं काय सांगता येत नाही, लगेचच पाऊस येतो, लगेचच ऊन पडतं, असं आहे। सगळीकडे ट्रॅफिक आहे। रोजचं ट्रॅफिक झालंय आता। एवढं ट्रॅफिक आहे ना, लोक पाऊस उघडला की बाहेर पडायलाच बसले। अपराध सर आमचे। तर मॅडम आता उतरल्यात, पनीर घ्यायला चालल्यात। हे बघा या साईनाथ डेअरी मध्ये, कारण दरवेळेस आम्ही इथनच पनीर आणतोय आणि छान पनीर असते। मॅडमला लवकर या म्हणलोय, आता बघू किती लवकर येतात। तर ही डेअरी खरंच खूप छान आहे। मी जरा गाडी काढतो, जरा गाडी रस्त्यात आहे। तर मॅडम पनीर घेऊन आलेले आहेत। पनीर खाऊन नुसतं पनीर सारख्या झालेले आहेत बघा। या भेटलं का? भेटलं। तर फायनली पनीर आलेला आहे। त्या बाबाची नोट झालं ना बरं का, फाटलेली नोट आहे। तेव्हा बाबा म्हणते चालवून घ्या की, ती म्हणते रस्त्यावर चालवू काय आता। तर आता डीमार्ट मध्ये आलेलो आहे आम्ही। इथं ही पार्किंग आहे, इथं आपली गाडी पार्क केलेली आहे। तर चला आता वर शॉपिंगला जाऊया। तर हे पहा, इथं डीमार्ट चालू होत आहे। होय, होऊ शकता पहा स्वाती इथं लहानपणी ढकल गाडी नाही खेळली बघा, इथं खेळायला। तर आज डीमार्टला गर्दी भरपूर आहे असं नाही म्हणतायत, कारण गर्दी एवढी नाही जेवढी असते रेग्युलर। दुपारचा आल्याचा हेच फायदा होतो की जरा गर्दी कमी असते। आणि मॅडमची चाललंय इथं खरेदी, हे घ्या ते घ्या, हे घ्या ते घ्या। आज दारातनं आत एंट्री मारल्या बघा, एवढं हिनं लगेच भरली पण बघा बॅग। मॅगी पाहिजे बघा हिला। मी विचारायला
घेतला बघा 120. बघा हिला काय काय क्रॅक जॅक पाहिजे खायला. शाळेत जाताना हा बाय. तर मुनगे घ्यायचं चाललेलं आहे. मनगे अरे लयच बारीक पाकिट आहेत. होय ना. हे बघा इथं सगळं ड्रायफ्रूट आहे. सगळं ड्रायफ्रूट आहेत बघा इथं. इथं हे रॉक सॉल्ट आहे. म्हणजे कुठलं मीठ आहे? सेंदालोन नाही. मग काय सेंदा नमक बरोबर आहे. सेंदा नमक. सेंदालोन काय म्हणतात? सेंदा नमक आहे. आणि हे खडा मीठ आहे की काय ह्यात पण? तो खडा मीठ आहे साखरेचा. पहा स्वातीनी एवढं बास्केट भरून तर शॉपिंग केलेली आहे. आणि अजून पण म्हणते अजून बऱ्याचशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण वेळेअभावी घ्यायला जमल्या नाहीत म्हणत्या. बघा ही स्वाती आमची एवढं तर घेतल्या बास्केट भरून तरी अजून ही इच्छा आहे का नाही? अगं ते तसं उघडत नाही त्याला. आता उघडणार. आता ही बास्केटमध्ये भर सगळं. ही बास्केटचं होत की डायरेक्ट त्याच्यातच. बायको हुशार आहे माझी. पिशव्या घेऊन येत्या. झाली खरेदी झालेली आहे. पाऊस जोरात येत आहे आता. काय काय लोकांच्या छत्र्या ओपन होईना झाल्या बघा. ते पुढं गेलं तसंच ते पाऊस लगेचच इथून लगेचच जातोय. पावसाचं काही कळना झालंय. खरेदी झाली आमची आणि आम्ही आता घरी निघालो आहोत. मुलं घरी आलेत की नाही माहीत नाही. आम्ही फोन करून बघितलं. फोन तर काय उचलला नाही पोरांनी. आता घरी गेल्यावरच कळन मुलं आलेत की नाही. तुमचं आवडतं दुकान. चंदू काका मध्ये आईंची बिशी होती, माझी होती. चंदू काका शराफ. आपण तुमची चैन तिथंच बनवली ना. महिंद्रा ज्वेलर्स मध्ये. महिंद्रा ज्वेलर्स नाही, पुन्हा गाडगे त्यांच्याकडे पैंजण महोत्सव आहे. मग काय करायचं? जाऊया. गर्दी बघ समोर. जाऊया का नको? इथनं पुढलं जाऊया की तिकडून? ट्रॅफिक जाम आहे. इकडनं जाऊया की गावातनं जायला पण ट्रॅफिक जामच असते त्या रस्त्याला. आता इथनं घरी जायला किती वेळ लागन? चला म्हणलो तर अजून पण जाऊ शकतोय. आजची बहिणी युटर्न घेतला नाही. चालत की सरळ टू व्हीलर जातात ग. हे सध्या कसं आहे मार्केटमध्ये रिक्षा भिक्षा आडव्या बिडव्या आल्या की संपलाच विषय. तर फायनली मंडळी आलेलो आहे आम्ही शॉपिंगवरनं. डीमार्टवरनं सगळीच खरेदी केलेली आहे आणि चांगलीच कात्री लावलेली आहे बाईक म्हणे खिशाला. पण हे गरजेचं आहे. संसार चालवायचं म्हणल्यावर या गोष्टी जरा ॲडजस्ट करायला लागतात. नाहीतर कसं आहे प्रत्येक महिन्याला ऐकून घ्यायला लागते. मग
त्यापेक्षा 4 पैसे गेलेले परवडते ऐकून घेण्यापेक्षा. तर फायनली आता इथंपर्यंत हा व्हिडिओ होता. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया. लवकरच आपल्या गणपतींचे आगमन होत आहे. सगळ्यांना गणपती बाप्पांचे अनेक आशीर्वाद मिळावेत अशी देवाचरणी मी प्रार्थना करतो. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.